नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम टॉप 10 न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 2 सप्टेंबरला सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असलेले लाखो भाविक जेजुरीत दर्शनासाठी दाखल झाले. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात जेजुरी गड दुमदुमून गेलाय. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल शैलेश समोरील पौड माणगाव रस्त्यावर केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण 76,55,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महापालिकेचे प्रशासन सतर्क झाले. शहरातील 50हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारत रचना विभागाने अशा पुतळ्यांची माहिती संकलित केली असून 1 सप्टेंबर पासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचा धागा असणाऱ्या पुणे लोणावळा रेल्वे मार्गाच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करत या प्रकल्पातील राज्याच्या वाट्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक दाखवली आहे. पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, असं मोहोळ म्हणाले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज चांदेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना 1 सप्टेंबरला घडली आहे. वनराज चांदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले. तसेच त्यानंतर वनराज चांदेकर यांच्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आले. चांदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले. वनराज यांच्यावर निकटवर्तीयांनी गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नगरसेवक वनराज चांदेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच हडपसर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर मध्यरात्री फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना 1 सप्टेंबरला घडली असून मात्र खुनाचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. पुणे शहरात 12 तासात 2 खुनांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. तसेच शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. गणेशोत्सवात महिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलले असून कुणी छेड काढली असेल तर त्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस रोड रोमियोंना पकडून त्यांची छायाचित्रे भर चौकात होल्डिंगवर लावणार आहेत. त्यावर त्यांची नावे आणि पत्ता देखील असेल. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून दिंडही काढण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज 2 सप्टेंबरला बारामतीमध्ये दाखल झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून जय पवार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान बारामतीत विधानसभेसाठी संधी मिळाली तर नक्कीच उभा राहणार असं वक्तव्य जय पवार यांनी स्वतः केलंय. यामुळे बारामतीत आता जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 99% इतका पाणीसाठा तयार झालाय. तर जिल्ह्यातील 4 धरणातून मिळून 28 TMC इतके पाणी आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग बंद करण्यात आलाय. बारामतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर महिना 5 ते 10% परतावा मिळेल असं सांगून गुंतवणूक करायला भाग पाडत 5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विजय कुलकर्णी यांनी फिर्याद दिली असून चौघांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे प्राईम टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.